नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल सचिन एस माने। आजचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो टॉपिक आहे वजाबाकीचा। आता वजाबाकी तुम्ही शाळेमध्ये शिकत असताना वजाबाकी ही एक मूलभूत क्रिया आहे। वजाबाकी आपल्याला शिकावं लागतं, कारण आपल्याला दैनंदिन व्यवहार जो आपण करत असतो त्यामध्ये वजाबाकी ही महत्त्वाची मानली जाते। तर बघा, आता आपण शाळेमध्ये शिकत असताना तुमचे शिक्षक, आता समजा असे एक उदाहरण आहे, 425 अधिक 298। आता हे जे उदाहरण आहे तुम्ही शाळेमध्ये शिकलाय, पण शाळेमध्ये शिकत असताना तुम्ही कशा प्रकारे शिकला असेल, तर समजा आता इथं 5 ही संख्या आहे, खाली 8 आहे एका स्थानाला, तर 5 मधून खालची संख्या वजा होत नाही म्हणून आपण काय करत होतो, तर तुम्हाला शिक्षकांनी शिकवलेलं आहे की ह्या 2 कडून एक हातचा उसना घ्यायचा। एक हातचा उसना इथं घेतल्यानंतर इथं 15 होतात आणि मग 15तून 8 हे वजा करत होतो। पण आपला आजचा जो टॉपिक आहे गणितामधला, हा टॉपिक काय आहे, हातचा उसना न घेता कशी वजाबाकी करायची, ही एक महत्वाची ट्रिक आहे। आपला वेळ वाचतो म्हणून यासाठी एक महत्वाची ट्रिक मांडली जाते। आपण हातचा उसना अजिबात घ्यायचा नाही, कोणाकडून काही घ्यायचं नाही। हातचा उसना न घेता सुद्धा आपण कशा प्रकारे वजाबाकी करू शकतो, हाच मुद्दा आपण आपल्या आजच्या या उदाहरणामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रकारची उदाहरण समजून घेणार आहे। तर तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना देखील शेअर करायचा आहे। आणि जर काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर चला आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे फळ्यावरच उदाहरण मी तुम्हाला हातचा घेऊन आणि हातचा न घेता सुद्धा कशा प्रकारे आपल्याला ही वजाबाकी करता येते, दोन्हींचा वेळ बघूया आपण। दोन्हीला कुठल्या उदाहरणाला वेळ लागतो, आपण हातचा उसना घेऊन सुद्धा उदाहरण सोडवूया आणि हातचा उसना न घेता सुद्धा आपण उदाहरण सोडवूया। तर बघा, इथून 5 मधून 8 जात नाही म्हणून आपण काय करतो, या 2 कडून हातचा उसना घेतो, म्हणजे इथे 15 होतात। सॉरी फॉर डिस्टर्बन्स। आता बघा, आपण 2 कडून हातचा उसना घेतला, इथं 5 चे झाले 15, मग 15 मधून 8 जर गेले तर किती राहतात, तर 7 राहतात, बरोबर आहे। आता इथं 2 च्या डोक्यावर 1 आलेला आहे, मग 1 मधून 9 जाते का, नाही जात, म्हणून आपण काय करतो, परत 4 कडून हातचा उसना घेतो, इथे होतात 11 आणि इथं राहतात 3, बरोबर आहे। अशाच प्रकारे तुम्ही शाळेमध्ये शिकला असता, 11 तून 9 गेले किती राहतात, 2 राहतात, आणि परत ह्या 3 मधून 2 गेले तर किती राहतात, 1 राहतात, म्हणजे 127 ही आपली वजाबाकी आलेली आहे। आता हे आपण कसं उदाहरण सोडवले रे, तर आपण हे उदाहरण हातचा उसना घेऊन हे उदाहरण सोडवले। आता हेच उदाहरण आपण हातचा उसना न घेता कशा प्रकारे सोडवता येईल बघूया। तर बघा, असं करत असताना तुम्ही काय करायचं, 425 ही एकाखाली एक मांडून घ्या, 425 वजा आपल्याला काय वजा करायचं आहे, 298, 298 वजा करायचा आहे, असं एकाखाली एक मान्य करून घ्यायचं, म्हणजे फास्ट होतं। आता बघा, 4 मधून 2 गेले किती राहतात, 2, तर हे जे 2 आहे राहिलेलं, हे 2 ह्या 2 च्या समोर मांडायचं। आता इथे किती संख्या झालेली आहे, 22, 22 मधून परत 9 वजा करायचं, 22 मधून 9 वजा केले तर किती राहतात, 13, मग खाली संख्या किती राहिली, झाली 135। आता ह्या 135 मधून 8 वजा करायचं, 35 मधून 8 गेले किती राहतात, 27, म्हणजे 127 आलं। हे उत्तर 127, हे उत्तर 127, दोन्ही सेम आहे। इथं आपण हातचा उसना घेऊन उदाहरण सोडवलेलं आहे, तर या ठिकाणी आपण हातचा उसना न घेता हे उदाहरण सोडवलं। तर मग कुठलं सोपं वाटतंय ते मला कमेंट मध्ये सांगायचं आहे, समजलं। तर आता आपण अजून नवीन उदाहरणे बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक जो आहे, हा मुद्दा आहे, कुठला मुद्दा, हातचा उसना न घेता कसं सोडवायचं, हे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजून जाईल। तर फळ्याकडे लक्ष द्यायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो,
फळ्यावरती एक 5 उदाहरण तुम्हाला मी दिलेले आहेत. सर्व उदाहरणं वजाबाकीची आहेत, कारण आपला मुद्दाच वजाबाकीचा आहे. तर बघा, पहिले जे उदाहरण आहे, या पहिल्या उदाहरणाकडे तुम्ही लक्ष द्या. पहिलं उदाहरण काय आहे? 4528 वजा 1349 असं उदाहरण आहे. आता या ठिकाणी आपला हातची गरज लागते ह्या उदाहरणामध्ये, पण आपला मुद्दाच आपल्याला काय आज शिकायचा आहे की हातचा उसना न घेता सर्व वजाबाकी करायची आहे झटपट. मग काय करायचं? मगाशी सांगितले प्रमाणे तुम्ही काय करायचं, एकाखाली एक सर्व संख्या मांडून घ्या. 4528 वजा 1349 अशी वजाबाकी करायची आहे. बरोबर आहे. आता मी जरा थोडं फास्ट शिकवतो, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. आता बघा, इथं या ठिकाणी 4 मधून 1 जातं. आता तुम्ही म्हणत असा सर इथनं ह्या संख्येपासून कसं सुरुवात केली तुम्ही? आपली जर सुरुवात नेहमी कुठून असते? एकक पासून ते दशक हजारापर्यंत जातो आपण. मग आपल्याला ही ट्रिक आहे, हातचा उसना न घ्यायचं ट्रिक आहे, म्हणून आपण काय करायचं, ह्या संख्येपासून सुरुवात करायची. 4 मधून 1 गेले किती राहतात? 3. आता इथं कोणती संख्या झाली बघा? 35. 35 मधून परत 3 गेले किती राहतात? 32. आता इथं संख्या कोणती झाली? 322. आता 322 मधून 4 वजा करायचं, म्हणजे 22 मधून 4 गेले किती राहतात? 18. म्हणजे किती? 318 राहिले. आता इथं खाली संख्या किती झाली? 3188. आता 3188 मधून 9 गेले तर किती राहतात? 88 मधून 9 गेले तर 3179. 3179 हे आपलं उत्तर झालं. तुम्ही कॅल्क्युलेटर करून बघू शकता. समजलं? खूप सोपं आहे. हातचा उसना अजिबात घ्यायचा नाही. डायरेक्ट काय करायची, ह्या संख्या एकाखाली एक मांडून घ्या. 9425 वजा 5832 वजाबाकी करायची. आता पहिल्यांदा 9 मधून 5 घालवा, किती राहतात? 4. 4 जे शिल्लक राहतात ते 4 ह्या 4च्या समोर मांडून घ्या. आता इथे किती संख्या झाली आहे? 44. 44 मधून 8 गेले किती राहतात? 36 राहतात. आता इथं संख्या किती झाली? 362. 362 मधून 3 गेले किती राहतात? 359. आता इथं संख्या काय झाली? 3595. म्हणजे ह्या 5 मधून हे 2 जाऊ शकते का नाही? 3505 मधून 2 गेले किती राहतात? 3. 3593 हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. बघा, पुढचं उदाहरण तुम्हाला सांगतो अजून समजावून. ठीक आहे, चला शेवटचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला शेवटचं थोडी किचकट वाटत असत तर बघा, 5005 वजा 3111 आपल्याला वजाबाकी करायची. हातचा उसना घ्यायचा नाही अजिबात. 5 मधून 3 गेले किती राहतात? 2. सॉरी, हे 2 जे आहे ते इथं मारायचं आहे. 5 मधून 3 गेले, 2 राहिले. इथं संख्या झाली 20. 20 मधून 1 गेले किती राहिले? 19. आता इथं संख्या काय झाली? 190. 190 मधून 1 गेले किती राहतात? 189. आणि 1895 ही संख्या झाली. आता 1895 मधून 5 मधून 1 गेले किती राहतात? 4. म्हणजे 1894. समजलं? खूप सोपं आहे. तुम्ही घरी उदाहरण घेऊ शकता. 4 अंकी 3 अंकी हातचा उसना न घेता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सराव करू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्त डोकं खर्च करावं लागणार नाही आणि तुमचा वेळ बी खर्च होणार नाही. आता हे एक उदाहरण समजून घेऊया. बघा, लक्ष द्या. 8425 सर्व संख्या एकाखाली एक मांडून घ्यायचं. आता इथं 8च्या पुढे काय नाही? 936. बरोबर आहे. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटते मुलांनो? जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशा ज्या नवनवीन ट्रिक असतात मी माझ्या चॅनलवर आणत असतो आणि ते तुम्हाला अभ्यासाला सुद्धा मिळतील. तर बघा, या ठिकाणी 8च्या पुढे कोणती संख्या नाही म्हणून आपण काय 8 म्हणून काहीच वजा केलं नाही म्हणून हे जे 8 आहे हे 8 आपण खाली आहे असं आणलं. किती संख्या झाली?
84. आता ह्या 84 मधून 9 गेले किती राहतात? 75. बरोबर आहे, 75 राहतात. मग इथं संख्या कोणती झाली? 752. 752 म्हणून परत 3 गेले, 52 म्हणून 3 गेले किती राहतात? 49. म्हणजे 749. आता इथं संख्या काय झाली? 7495. आता 7495 मधून 6 गेले, म्हणजे त्या 95 मधून 6 गेले किती राहतात? 7489. हे आहे याचं उत्तर. बघा खूप सोपं आहे, वेळ वाचतो आपलं, हातचा उसना घ्यायची गरज नाही, काय नाही, ह्याचा हातचा ह्याला घाला, त्यातनं परत कमी करा, परत त्यातनं त्या ह्याच्यातनं परत ती संख्या वजा होत नसेल तर परत दुसऱ्याकडनं हातचा उसना घ्या. म्हणजे आपण इथं उसना उसनी करायचं नाही, डायरेक्ट आपण काय करायची? वजाबाकीच करायची आहे. खूप सोपं आहे ही ट्रिक. आता हे राहिलेलं जे उदाहरण आहे 8325 वजा 909 तुम्ही घरी करायचं आहे, किंवा ह्याचं जे उत्तर येतं हे उत्तर तुम्ही माझ्या कमेंट मध्ये द्यायचं आहे. पण उत्तर देत असताना तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर करून उत्तर द्यायचं नाही, तर मी जशी मांडणी केली तशा प्रकारे मांडणी करून तुम्ही उत्तर काढून मला कमेंट मध्ये पाठवायचं आहे. मग मला समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ समजला आहे का नाही समजला, म्हणजे हा टॉपिक समजला का नाही समजला. जर टॉपिक समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि या व्हिडिओला शेअर देखील करायचा आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया. अजून एक अशा प्रकारची नवीन एक ट्रिक आणतो तुमच्यासाठी, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून त्याचा अभ्यास करू शकता. तर थांबूया या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.